सौर ऊर्जा प्रकल्प किंवा सौर पॅनलचे जे उद्घाटन झाले त्या प्रसंगी उपस्थित असणारे सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत। आणि निश्चितच हा प्रकल्प जो आहे तो पर्यावरणाला लक्षात घेऊन आणि आज आपण बघतोय की सूर्य रोज आग ओकत असतो आणि त्या माध्यमातून सूर्याचा निश्चितच चांगल्या प्रकारे हा वापर केला गेला पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन आपल्या माध्यमातून राखलं जाईल या माध्यमातून। कारण आपण बघतोय की नारायणगावच्या परिसरामध्ये आपण भरपूर अशी झाडं जरी लावलेली असली तरी पण उष्णतेचा जो फटका आहे तो नारायणगावला सुद्धा बसत आहे। त्यामुळे वृक्षारोपणाचं सुद्धा या माध्यमातून आव्हान करेल आज आणि कामगार दिनाच्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते। धन्यवाद। इन्व्हिटेशन जे आता केलं आहे म्हणजे मला वाटतं गुंजावळीपासून जे काय कॅनलचं नाणं अस्थिरीकरण झालं आहे मला वाटतं त्या शेतकऱ्यांची मागणी होती की बाजू त्यांच्या जमिनी आता आपल्या लोकांनी ओढे बुजवलेत किंवा काही गोष्टी या ठिकाणी घडल्यात त्यामुळे आता ओढ्यांना पण पाणी येत नाही आणि वारुवाडी परिसर असेल आनंदवाडी परिसर असेल किंवा जो काही संपूर्ण वळणवाडी परिसर पूर्ण त्या ठिकाणी पर्क्युलेशन वाढीचं आता होत नाही आणि पर्क्युलेशन न झाल्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की एप्रिल महिना आज संपतोय आणि जवळजवळ काही काही ठिकाणी बोर 15-20 मिनटं घरगुती बोर चालते ते ही परिस्थिती आज या ठिकाणी तयार झालेली आहे। त्याच्या पाठीमागचं दुसरं कारण आम्ही ज्यावेळेला विचारलं की बा आता हे ओढे बुजले म्हणजे ज्याला पाणी का सोडलं जात नाही तर मला असं वाटतं की ज्या पाणीपट्ट्या भरल्या गेल्या पाहिजेत आपले शेतकरी त्या पाणीपट्ट्या भरत नाही। आता मला वाटतं भाऊभाऊनी एक 2 वर्षापूर्वी नानांनी एक अशी दोघांनी सूचना मांडली होती आणि मी आज परत त्या सूचनेचा आठवण करून देतो की आपले लोक पाणीपट्टी भरायला किंवा तो फॉर्म भरायला आपले लोक कंटाळा करतायत आळस करतायत। त्यांना असं वाटत होतं की आजपर्यंत आपल्याला कॉर्पोरेशनचं पाणी येत आहे हे शासनाने आश्चर्यकरण केलेलं आहे। बरं ते आश्चर्यकरण खाली लोखंडे त्याच्यावरती प्लॅस्टिकचा थर आहे त्यामुळं जे काय प्लॅस्टिक कोटिंग त्यांनी केलं त्यामुळे पाणी अजिबात कॉर्पोरेशन होत नाही पाणी झेलपत नाही। मला असं वाटतं की शेतकऱ्यांचा कदाचित आज या ठिकाणी मला वाटतं 90% शेतकरी आपल्या सोसायटीचे कर्जदार आहेत त्या ठिकाणी ते दर यायला येतात। माझ्या माहितीप्रमाणे मला एक अशी विनंती सोसायटीला करायची की नाना अजून एखादा जर माणूस आपण त्या ठिकाणी ठेवला आणि तेच फॉर्म जर आपण सोसायटीच्या माध्यमातून भरून घेतले मी सूचना मागच्या वेळेस सरपंचांनी केली होती तेच फॉर्म जर आपल्या सोसायटीच्या माध्यमातून भरून गेले तर आपल्या लोकांची पाण्याची मागणी वाढेल। खालच्या लोकांचा जोर काय आहे पाणी आपल्या धरणातलं आहे तर ते फॉर्म भरतायत ते पाणी मागणी करतायत म्हणून त्यांना ते पाणी द्यावं लागतं। मला वाटतं ही एक सूचना माझी या ठिकाणी सोसायटीला आहे ती सोसायटी करेल असं मला वाटतं। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।